नीट पेपर फुटीनंतर आता पेट्रोलमधील इथेनॉलवरून पुढचं आंदोलन पेटण्याची चिन्ह आहे. त्यात विरोधकांनीही यावरून राजकारण तापवायला सुरुवात केली. आणि विशेष म्हणजे इथेनॉल विरोधात नवी पार्टीही स्थापन झालेली आहे. कोणता आहे हा पक्ष आणि प्रधानांनंतर आता कोणता मंत्री अडचणीत येणार, पाहूयात यावरचा हा रिपोर्ट. पेपर फुटीनंतर जेनझीच्या निशाण्यावर इथेनॉल. सीजीपीच्या धर्तीवर E20 जनता पार्टी. E20 वरून जेनझी पुन्हा रस्त्यावर उतरणार. पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच सीजीपीच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं. आता तरुणाईनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या मुद्द्याकडे मोर्चा वळवल्याचं दिसतंय. नीट पेपरफुटी प्रकरणी ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली त्या ठिकाणी आता इथेनॉलवरून निदर्शनं केली जातात. विशेष म्हणजे इथेनॉल विरोधात लढा देण्यासाठी थेट E20 जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. E20 जनता पार्टीच्या मागण्या नेमक्या काय आहेत ते पाहूया. E20 ऐवजी 100% शुद्ध पेट्रोल निवडण्याचा पर्याय द्या. इथेनॉल मिश्रित इंधन असल्यास ते स्वस्त दरात द्या. पंपावर इथेनॉलच्या प्रमाणाचे फलक लावावेत. अरे मोदी जी को भेजे हाला गडकरी साहेबांचा ठाकायला एक नंबर मध्ये काय उपयोगाचे इथेनॉल टाकू टाकू आम्हाला मारून टाका आता. त्यामुळे जेनझीचा मूड पाहून विरोधकांनीही इथेनॉलचा मुद्दा हातात घेतलाय. ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्कातल्या अभिनंदन सभेत पुढचा विषय इथेनॉलचा आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे नितीन गडकरींना इशाराच दिलाय. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट गडकरींचं नाव घेत राजीनाम्याची मागणी केली. आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉल वरती बोलतायत. हा पुढचा विषय नक्की आहे. एकीकडे हा भ्रष्टाचार आहे तर दुसरीकडे नागरिकांना छळणं आहे. त्यामुळे या देशामध्ये एक मोठं स्कॅन्डल हे इथेनॉलच्या अनुषंगाने झालेलं आहे आणि या इथेनॉलचं कांड करणारा दुसरा तिसरा व्यक्ती कोणी नसून मोदी सरकारमधील एक मंत्री आहे. त्यामुळे मोदींनी देशातील तमाम वाहनधारकांना ज्यांची वाहनं गेल्या दिवसांमध्ये अत्यंत खराब झालेली आहेत, वाहनांची मोठ्या प्रमाणावर क्षती झालेली आहे, अशा सर्वांची माफी मागावी व नितीन गडकरींनी तात्काळ राजीनामा द्यावा. दरम्यान इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे संतप्त झालेल्या दिल्ली टॅक्सी संघटनेनं येत्या 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली. तर दुसरीकडे इथेनॉलच्या मुद्द्यावरून विरोधकही सरकार विरोधात आक्रमक झाले. त्यामुळे सीजीपीच्या धर्तीवर जन्माला आलेली E20 जनता पार्टी मोदी सरकारमधील आणखीन एका मंत्र्याची विकेट काढणार का याची उत्सुकता निर्माण झाली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात.